मी प्राध्यापक डॉक्टर रमण चिंते परत एक वेळेस आपल्यासमोर एक एज्युकेशनल ट्युटोरियल घेऊन उपस्थित आहे. आज मी आपल्याला स्पर्धा परीक्षेमधील एका महत्त्वाच्या बाबीवरती चर्चा करणार आहे. स्पर्धा परीक्षा आणि पायथागोरसचे प्रमेय किंवा सिद्धांत हे समीकरण हे खूप जवळचं आहे. कारण कोणती का परीक्षा असत नाही त्या परीक्षेमध्ये पायथागोरसच्या प्रमेयावर किंवा सिद्धांतावर हमखास 2-3 तरी प्रश्न विचारले जातात. पोलीस भरती असो, पोस्ट भरती असेल, MPSC UPSCचे प्रश्न असतील किंवा बँक भरती असेल, तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये थोडक्यात पायथागोरसच्या प्रमेयावर प्रश्न हे हमखास विचारले जातात. म्हणून या पायथागोरसच्या प्रमेयावर आपण निश्चित स्वरूपातून व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. मी या ट्युटोरियलमध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरती जे जे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न घेणार आहे. जसे की कर्ण काढणे किंवा दोन बाजूची माप दिल्यानंतर कर्णाची माप काढणे किंवा कर्णाने दुसऱ्या बाजूचे माप दिल्यानंतर तिसऱ्या बाजूचं माप काढणे त्रिकोणाचे, असे प्रश्न असतात. हे साधे सोपे प्रश्न असतात. त्या सोबतच दिशा आणि अंतर याच्यावरती देखील प्रश्न असतात आणि ते देखील प्रश्न आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवता येतात. सोबतच त्रिकुट दिले जातात आणि त्या त्रिकुटावर देखील हमखास प्रश्न विचारले जातात. गटात न बसणारा शब्द किंवा त्रिकूट दिलं जातं आणि चौथं त्रिकूट विचारलं जातं. अशा वेगवेगळ्या स्वरूपातून पायथागोरसच्या प्रमेयावर प्रश्न विचारले जातात. तर सर्वात प्रथम मी पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना माहिती आहे, पण तो बेस आपल्याला उजळणी करणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असते. म्हणजे काटकोन त्रिकोणात जो कर्ण आहे त्या कर्णावर काढलेला जो चौरस आहे त्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर, म्हणजे जो त्रिकोण असणार आहे त्याची पाया आणि उंची हे दोन बाजू असणार आहे, तर या पाया आणि उंचीवर काढलेले जे चौरस आहेत याच्या बेरजे इतके असते. असा हा प्रमेय आहे, सिद्धांत आहे, सर्वांना माहिती आहे. तर या जे काही प्रमेय आहे किंवा सिद्धांत आहे यामधल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बेसिक गोष्टी आहेत. सर्वप्रथम काटकोन म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. काटकोन म्हणजे काय, तर जो कोन 90 अंशाचा आहे त्याला काटकोन असं संबोधलं जातं. बरोबर आहे, साधी सोपी गोष्ट आहे. आता हा 90 अंशाचा कोन आहे म्हणून याला काटकोन असं संबोधलं जातं. म्हणून पहिलं काय म्हणलेलं आहे प्रमेयामध्ये, काटकोन, म्हणून काटकोन पाहिलेला आहे. त्यानंतर त्रिकोण म्हणजे काय, ज्या कोणाला 3 बाजू आहेत तो कोन म्हणजे त्रिकोण. आता कर्ण, तिसरी म्हणजे काय, कर्ण बरोबर काटकोन त्रिकोणाच्या समोरची बाजू. आता हा काटकोन त्रिकोण आहे आणि याच्या समोरची बाजू कोणती असणार आहे, तर कर्ण असणार आहे. हा काटकोन त्रिकोण म्हणजे 90 अंशाचा कोन आणि याच्या समोरची बाजू म्हणजे हा काय असणार आहे, कर्ण असणार आहे. आलं लक्षात कर्ण. यानंतर चौरस म्हणजे चारही बाजू समान असणारी आकृती किंवा रेखाखंड. हे चारही बाजू, या ज्या 4 बाजू आहेत त्या 4 बाजू समान असणाऱ्या रेखाखंडाला किंवा आकृतीला चौरस असं समजलं. हे क्लिअर झालं का, समजलं? बघा मी खूप कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण ही उजळणी आहे. आता याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात आपण प्रमेय पाहू. प्रमेयामध्ये काय म्हणलेलं आहे, काटकोन त्रिकोणात, पहिलं काटकोन त्रिकोण काढू. हा काटकोन त्रिकोण, आता याच्या कर्णावर, आता हा कर्ण, ठीक आहे, या कर्णावर काढलेला चौरस. या अगोदर पहिलं हा याच्या माप लिहितो मी. पाया जे आहे, पाया 3 सेंटीमीटर असं गृहीत धरू. हा पाया असणार आहे, उंची असणार आहे 4 सेंटीमीटर आणि कर्ण. आता बघा या ठिकाणी कर्णाची आपल्याला माप दिलेलं नाहीये किंवा कर्ण किती आहे आपल्याला काढायचा असेल तर त्याचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय समीकरण आहे, तर कर्ण वर्ग बरोबर, बघा सोपा आहे, पाया वर्ग बरोबर उंची वर्ग
उंची वर्ग. म्हणून पाया वर्ग किती आहे? पाया किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. म्हणून 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 बरोबर 25. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर काय असणार आहे? 25. म्हणजेच कर्ण बरोबर इकडे वर्ग जाऊन काय होतं? वर्गमुळात 25 बरोबर कर्ण बरोबर 5 सेंटीमीटर. हा कर्ण किती आहे? 5 सेंटीमीटर. कसं काढलं? साधं सोपं आहे की नाही? असे प्रश्न आपल्याला 20 ते 22 सेकंदात सहज साध्या सोप्या पद्धतीने या ट्रिकनं सोडवता येतात. फक्त परीक्षेमध्ये आपण कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे काय? सराव. जास्तीत जास्त जर सराव तुम्ही केला तर तुम्हाला हे प्रश्न सोपे वाटायला लागतात. आता परत पायथागोरसचा जो प्रमेय आपण पाहिलेला आहे त्याच्यावरती येऊ. या कर्णावर काढलेला चौरस हा या पाया आणि उंचीवर काढलेल्या चौरसाच्या बेरजे इतकं त्याचं क्षेत्रफळ असतं असं पायथागोरसने म्हणलेलं आहे. बघूया आपण. ठीक आहे. चौरस म्हणजे काय? चारी बाजू ज्याच्या समान आहेत म्हणजे 5-5 सेंटीमीटरच्या या बाजू आहेत. आता याचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर कोणत्याही एका बाजूचा चौरसाचा वर्ग म्हणजेच क्षेत्रफळ असतं. म्हणजे 5 चा वर्ग बरोबर क्षेत्रफळ. या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? तर 5 चा वर्ग म्हणजे 25 सेंटीमीटर हे या चौरसाचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. आता या क्षेत्रफळ काढलेलं आहे आपण ए या चौरसाचं. बरोबर आहे. आता हे बी आहे असं गृहीत. बी चं चौरस म्हणजे चारही बाजू समान असणार आहेत म्हणजे 3-3 सेंटीमीटरच्या बाजू म्हणजे 3 सेंटीमीटरच्या बाजू आहेत म्हणजे 3 चा वर्ग बरोबर क्षेत्रफळ चौरसाचं म्हणजेच 3 चा वर्ग बरोबर 9 सेंटीमीटर हे याचं क्षेत्रफळ असणार आहे. हे बी आणि हे सी. हा एक क्षेत्रफळ आपण चौरस काढू. 4-4 सेंटीमीटरच्या या सर्व बाजू असणार आहेत म्हणजे 4 चा वर्ग बरोबर क्षेत्रफळ म्हणजेच 16 सेंटीमीटर हे याचं क्षेत्रफळ असणार आहे. म्हणजे आता प्रमेयानुसार ए बरोबर बी प्लस सी म्हणून ए किती सेंटीमीटर आहे? 25 सेंटीमीटर आहे का नाही? म्हणून बी किती सेंटीमीटरचा झालेला आहे? 9 सेंटीमीटर सेमी प्लस 16 सेमी बरोबर 25 सेंटीमीटर बरोबर 25 सेंटीमीटर आले काय नाही? बघा पायथागोरसचा प्रमेय इथं आपण किती सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. तर या प्रमेयावर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे समजलं पायथागोरसचा साधा प्रमेय आहे. एकदा उजळणी आणखी एकदा करतो. व्हिडिओ थोडासा निश्चित स्वरूपात मोठा होत आहे, हरकत नाही, पण हा बेसिक व्हिडिओ आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे पहा, समजून घ्या आणि परत तुम्हाला मग स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती कुठेही डाऊट असणार नाही. पायथागोरसने काय सांगितलेलं आहे किंवा आपल्या प्रमेयामध्ये काय म्हणलेलं आहे? कर्णावर काढलेला जो चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं असतं. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता यावरती जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कसे विचारले जातात हे मी या ठिकाणी थोडक्यात तुमच्या समोर मांडणार आहे. परीक्षेमध्ये प्रश्न एक एक प्रश्न घेणार आहे, जास्त नाही, आणि तुम्ही त्याचा सराव करायचा आहे आणि परीक्षेमध्ये यश संपादन करायचं आहे. तर बघा, सर्वप्रथम काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 16 व 12 सेंटीमीटरच्या आहेत. 16 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहेत. तर कर्ण किती असा प्रश्न आहे. कर्ण किती आहे? तर बघा, आता दोन बाजू माहिती आहेत आपल्याला, कर्ण माहिती नाहीये म्हणून कर्ण बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग म्हणजेच पाया किती असणार आहे? 16 हा पाया आहे गृहीत धरू आणि उंची 12 आहे असं गृहीत धरू. म्हणून तर आता या ठिकाणी आपल्याला निश्चित स्वरूपातून याचे वर्गमूळ माहिती असणं गरजेचे आहे. तर वर्गमूळ आपल्याला माहिती नसतील तर गुणाकार सहज करणं गरजेचं आहे. म्हणून 12चा वर्गमूळ आपल्याला सर्वांना माहिती आहे 144. 16चा वर्गमूळ बरोबर 256
बरोबर आहे. म्हणून याची जी बेरीज आहे 400, म्हणून कर्ण वर्ग बरोबर किती असणार आहे 400, बरोबर आहे. म्हणजेच कर्ण बरोबर वर्गमुळात 400 म्हणजे 400 चा वर्ग किती असणार आहे 20. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे 20 सेंटीमीटर हा कर्ण असणार आहे. साधं सोपं आहे की नाही? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे तो कर्ण आणि एका बाजूची माप दिली जातात आणि दुसऱ्या बाजूचं माप विचारलं जातं. जसं काटकोन त्रिकोणात कर्ण हा 26 सेंटीमीटरचा आहे, 26 सेंटीमीटर, आणि एक बाजू 16 सेंटीमीटरची आहे. एक बाजू ही 10 सेंटीमीटरची आहे, दुसरी बाजू किती सेंटीमीटर, तर दुसरी बाजू किती, असा प्रश्न आहे. तर निश्चित स्वरूपातून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. म्हणून कर्ण वर्ग म्हणजे 26 चा वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणजे 10 चा वर्ग प्लस उंची वर्ग. म्हणून 10 चा वर्ग 100 प्लस उंची वर्ग आपल्याला माहिती नाही, म्हणून उंची वर्ग x वर्ग असे याला म्हणता येईल. म्हणून 26 चा वर्ग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 26 चा वर्गमूळ आपण पाहणं गरजेचं आहे. 676 हा 26 चा वर्ग आहे. तर 676 बरोबर आहे. 676 हा 26 चा वर्ग आहे. तर आता बघा, आता उंची वर्ग बरोबर 676, आता हे प्लस आहे 100 म्हणून मायनस 100 होईल, आणि उंची वर्ग बरोबर काही तर 576. आता 576 म्हणून उंची बरोबर वर्गमुळात 576. आता 576 हे कशाचं वर्गमूळ आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून 576 हे 24चं वर्गमूळ आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पाठ असणं बघा, वर्गमूळ पाठ असतील तर आपल्याला या सर्व गोष्टी निश्चित स्वरूपातून सोप्या वाटतात. म्हणून या त्रिकोणामध्ये जो दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू किती अंशाची आहे? सेंटीमीटरची आहे, तर 24 सेंटीमीटरची आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 24 सेंटीमीटर असणार आहे. मी थोडं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून वेळ थोडा जास्त लागत असेल तरी सर्व विद्यार्थ्यांनी कंटाळा न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण असे प्रश्न हे प्रामुख्याने परीक्षेत हमखास विचारले जातात. यानंतर याच्यावरतीचा तिसरा प्रश्न आहे. रवी हा एक विद्यार्थी आहे, मुलगा आहे. तर तो पूर्वेकडे, आता बघा रवी हा पूर्वेकडे सरळ चालत 3 किलोमीटर गेलेला आहे, 3 किलोमीटर गेलेला आहे. आणि गेल्यानंतर डावीकडे त्यांनी काय केलेलं आहे? डावीकडे वळून सरळ 8 किलोमीटर चाललेला आहे, 8 किलोमीटर. आणि त्यानंतर तो परत उजवीकडे वळून किती किलोमीटर गेलेला? 12 किलोमीटर गेलेला आहे. तर सुरुवातीच्या अंतरापासून तो आता किती अंतरावर आहे असा प्रश्न आहे. रवी हा काय केलेला आहे? पूर्वीकडे म्हणजे आता या बाजूला आपण थांबलेलो आहोत, आपल्या उजव्या बाजूला पूर्व धरू आणि पूर्वीकडे चालत गेलेला आहे. आणि चालत गेल्यानंतर असं घेतो मी, त्यांनी काय केलेलं आहे? डावीकडे बघा, आता रवी अशा दिशेला आहे, म्हणजे डावी बाजू कोणतीही, डावी बाजूला किती गेलेला आहे? त्यांनी 8 किलोमीटर गेलेला आहे. म्हणून हे 3 किलोमीटर, 3 किलोमीटर, हे 8 किलोमीटर. आणि परत त्यांनी काय केलेलं आहे? डावीकडे जाऊन परत आता या बाजूला आहे, म्हणून त्याचा उजवा बाजू कोणतीही, म्हणून उजव्या बाजूला त्यांनी परत 12 किलोमीटर चालत गेलेला आहे. तर ही अशी आकृती तयार होते.
तर या आकृतीमध्ये देखील आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार निश्चित स्वरूपातून आपण हे सोल्युशन काढू शकतो. कसं काढतो तर बघा, आता निश्चित स्वरूपातून हे अशी एक लंब टाका, ही बाजू घ्या, इथं काटकोन त्रिकोण तयार होतो आणि हा काटकोन त्रिकोण अशा स्वरूपातून आपल्याला दिसून येतो. हे लंब टाकलेले आहेत बघा, इथं काटकोन त्रिकोण झालेला आहे, 90 अंशाचा कोन झालेला आहे, काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोणाचं आपल्याला काय माहिती आहे, कर्ण माहिती नाही, पण या दोन बाजू माहिती आहेत. बघा या दोन बाजू कोणत्या आहेत, हे 3 किलोमीटर आपल्याला माहिती आहे, 12 किलोमीटर माहिती आहे, आणि ही जी उंची आहे म्हणजे पाया आपल्याला 15 किलोमीटर माहिती आहे आणि उंची 8 किलोमीटर माहिती आहे. कशी माहिती आहे उंची? बघा चौरस आलेला आहे, चौरसाची बाजू सर्व समान असतात. सॉरी, हा आयत आहे, आयताच्या दोन बाजू या निश्चित स्वरूपातून समान असतात, म्हणून याची 12 किलोमीटर आणि हिची 12 किलोमीटर हे आयत, आणि या बाजूची 8 किलोमीटर ही उंची असल्या कारणामुळे किंवा माप असल्या कारणामुळे या बाजूची आयताची देखील 8 किलोमीटर ही त्याची माप असणार आहे. म्हणजे आता आपल्याला काय माहिती झालेलं आहे, तर या काटकोन त्रिकोणात आपल्याला पाया माहिती आहे, उंची माहिती आहे, पण कर्ण माहिती नाहीये, म्हणून आपल्याला कर्ण काढायचा आहे. म्हणून कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणून या ठिकाणी आपल्याला पाया वर्ग 15 आहे माहिती आहे पाया, आणि उंची 8 चा वर्ग, म्हणून आपल्याला या ठिकाणी 15चा वर्गमूळ माहिती असणं गरजेचं आहे. 15चा वर्ग किती आहे, तर 15चा वर्ग 225 आहे, आणि प्लस 8चा वर्ग हा किती आहे, तर 64 आहे. याची बेरीज 289, म्हणून कर्ण वर्ग बरोबर 289, म्हणजेच कर्ण बरोबर 289, म्हणजेच 289 हा कशाचा वर्गमूळ आहे, तर हा आहे 17चा वर्ग. म्हणून 17चा कर्ण किती असणार आहे, तर 17 असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 17 सेंटीमीटर. तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या मदतीने, सिद्धांताच्या मदतीने परीक्षेत जे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही परीक्षा असू द्या, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात, आणि आपल्याला हमखास त्या परीक्षेतले प्रश्न 3-4 प्रश्न असे विचारले जातात. ते प्रश्न आपण निश्चित स्वरूपातून सॉल्व्ह करू शकतो. यानंतर दुसरा याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्रिकुटावर. तर त्रिकुट म्हणजे काय, तर त्रिकुट म्हणजेच ज्या दोन बाजू आहेत काय, तर त्रिकुट 3 बाजू असतात त्रिकुटाला, आणि त्या त्रिकुटातील जी सर्वात मोठी संख्या असते, बघा पायथागोरसचं त्रिकुट आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर त्रिकुटातील 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. तर हे कसं ओळखायचं आहे किंवा नाही, तर त्रिकुटातील सर्वात मोठी संख्या चा वर्ग हे या दोन संख्येच्या बेरजे इतका असणं गरजेचं आहे. म्हणून 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग हे जर असेल तर हे पायथागोरसचं त्रिकुट आहे, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून 5चा वर्ग 25 बरोबर 3चा वर्ग 9 प्लस 4चा वर्ग 16 बरोबर काय आहे, तर हे पायथागोरसचं प्रमेय त्रिकुट आहे. म्हणून त्रिकुटावरती देखील प्रश्न विचारले जातात. कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात बघा, 3, 4, 5 हे त्रिकुट आहे, त्यानंतर 6, 8, 10 हे त्रिकुट आहे, पुन्हा 9, 12, 15 हे त्रिकुट आहे का, किंवा असे समीकरण दिले जातात, आणि 10, 15, 20, आणि याच्यातला गटातला न बसणारा घटक ओळखा किंवा गटात न बसणारी संख्या ओळखा असं समजलं जातं. तर आपल्याला माहिती पाहिजे
पाहिजे किंवा आता त्रिकूट कोणते कोणते आहेत. हे त्रिकूट आहे आताच पाहिलेलं आहे. हे त्रिकूट आहे का नाही, तर 10चा वर्ग बरोबर 6चा वर्ग बरोबर 8चा वर्ग आहे का. 36 आणि 64 बरोबर 100. 10चा वर्ग किती असणार आहे, 100 असणार आहे. म्हणून 10चा वर्ग 100 आणि हे 100 म्हणून हे त्रिकूट आहे. त्यानंतर 9 प्लस 12चा वर्ग 144. याची बेरीज किती येते, तर 5 8 12 1 225. तर 15चा वर्ग किती आहे, तर 225 आहे. म्हणून हे देखील त्रिकूट आहे. पण हे बघा, आता 10चा वर्ग प्लस 15चा वर्ग बरोबर 20चा वर्ग असा पाहिजे. म्हणून 10चा वर्ग 100, 15चा वर्ग 225, याची बेरीज 335. तर 20चा वर्ग किती आहे, तर 400. हा 20चा वर्ग आहे. म्हणून हे समीकरण आहे का, तर नाही. म्हणून अशा प्रकारे यातला गटात न बसणारा घटक कोणता आहे किंवा संख्याखंड कोणता आहे, तर तो आहे. अशा प्रकारे विचारला जातो. आता त्रिकूट कसे ओळखायचे हे लक्षात घ्या. थोडा व्हिडिओ मोठा होत आहे तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्रिकूट ओळखण्याची एक साधी पद्धत, मी एक पद्धत सांगतो. बऱ्याच पद्धती आहेत. तर 3चा पाढा आपल्याला माहिती आहे. 3 × 3, 3 × 6, 3 × 9, 3 × 12, 3 × 15, 3 × 18, 21, 24, 27, 30. झालं 10. नाहीतर 4, 4 × 1 4, 4 × 2 8, 4 × 3 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40. यानंतर 5. हे बघा त्रिकूट आहे की नाही. 5 × 5, 5 × 2 10, 5 × 3 15, 5 × 4 20, 5 × 5 25, 5 × 6 30, 5 × 7 35, 35, 40, 45 आणि 50. आता हे सर्व त्रिकूट आहे. अशा प्रकारे आपला त्रिकूट आहे किंवा नाही हे ओळखता येतं. बघा 3चे पाढे लिहा. 3चे पाढे आपल्याला पाठ आहेत. 3चा 4चा 5चा. या पद्धतीमध्ये आपल्याला त्रिकूट आहे किंवा नाही हे लक्षात येतं. किंवा याच्या दीडपट. आता 3च्या दीडपट 4.5, 4च्या दीडपट 6 आणि 5च्या दीडपट 7.5. हे देखील त्रिकूट आहे. किंवा अडीचपट. या त्रिकूटाच्या अडीचपट जरी केलं तरी ते त्रिकूटच येतं. जसं 3चं अडीचपट 7.5 आणि 4चं अडीचपट 10 आणि 5चं अडीचपट 12.5. हे देखील त्रिकूट आहे. तर अशा पटीमध्ये निश्चित स्वरूपातून आपण अभ्यास जर केला तर असे ट्रिक आपल्याला लक्षात येतात. आणि परीक्षेमध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहेत त्रिकुटावरतीचे, हमखास त्रिकुटावरती प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. तर त्रिकूट कसे ओळखायचे हे आताच मी सांगितलेलं आहे. पटीमध्ये आहे किंवा नाही, 2च्या पटीत, 3च्या पटीत, 3 4 5 हे त्रिकूट आहे लक्षात घ्या. त्या पटीमध्ये आपण पाहणं गरजेचं आहे. जर पटीमध्ये असेल तर ते त्रिकूट आहे. अन्यथा मग तुम्ही काढू शकता. त्रिकूट आहे किंवा नाही काढायचं काय आहे, तर जी मोठी संख्या आहे त्या 3 संख्येतली त्रिकुटातली ती संख्येचा वर्ग बरोबर 2 संख्येच्या वर्गाबरोबर आहे किंवा नाही, म्हणजे 3 आणि 4 च्या वर्गासोबत आहे की नाही हे आपण काढता येतं. आणि त्रिकूट आहे की नाही हे आपल्याला ओळखता येतं. तर अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेमध्ये काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्सचा वापर करून आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणून सातत्याने अभ्यास करा. असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील फॉरवर्ड करत चला. आणि असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सातत्याने सबस्क्राईब करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.